नमस्कार मित्रांनो, आज आहे श्रावण सोमवार 4था। तर आज आम्ही आमच्या घरच्या देवघरामध्ये महादेवाची पिंड म्हणजेच शिवलिंग तयार करणार आहोत। तर त्याची काही डेकोरेशन आणि पिंडीचा काही समोरील भाग आणि पिंड असाही आम्ही आज बनवत आहोत। तरी आम्हाला बनवताना तुम्ही बघून तुम्हाला आवडल्यास तुम्ही पण तुमच्या घरी बनवू शकता। ही आता आपण पिंड तयार केलेली आहे। तर हे पिंडी तयार करताना आपण ते रांगोळीच्या साहाय्याने बनवलेली आहे व हे आमचं देवघर आहे। त्यामध्ये श्रीकृष्ण, तुळजाभवानी, साईबाबा असे काही फोटो आणि देवघरातील कलश आणि कलशाला आलेलं नारळाचं कोंब। तर तसंच पुढे पिंड आपली बनवून तयार झालेली आहे। तरी पिंडला आपण बघू शकता कशा पद्धतीनं आपण रांगोळीच्या साहाय्याने बनवलेली आहे। आता ही पिंड आपली बनवून तयार झालेली आहे व हा आमचा पहिला प्रयोग आहे व यूट्यूबच्या साहाय्याने आम्ही नवीन व्हिडिओ तयार करत आहोत। तरी आता आपण ह्या पिंडीवर शिवलिंग ठेवत आहोत। तर आता ते शिवलिंग सुद्धा रांगोळीनं बनवलेलं आहे। तर हे आपण आता शिवलिंग ठेवतो आहोत। तर हे शिवलिंग ठेवल्यानंतर आपली ही पिंड पूर्णपणे बनवून तयार आहे। आता आपण ह्याला पुढे डेकोरेशन करणार आहोत। तर आपण बघू शकता ही आता पूर्ण पद्धतीनं पिंड बनवलेली आहे। पिंड ही पूर्णपणे बनवून तयार झालेली आहे। तर याला आपण आता पुढे फुलांनी आणि बेलपत्रांनी डेकोरेशन करणार आहोत। तर आता हे आपण मध्येच डायरेक्ट आपण दाखवत आहोत। तर आम्ही पण ह्याच्यामध्ये नवीन असल्यामुळे आम्हाला थोडं उशीर लागत आहे। त्यामुळे आम्ही थोडा व्हिडिओ फास्ट घेत आहोत। तर ही आता आपली पूर्णपणे पिंड पूर्ण सजवून फूल आणि बेलाच्या साहाय्याने आपण पूर्णपणे बनवलेली आहे। बघू शकता आपण सर्वात प्रथम पिंड तयार करून त्यावर फुलं ठेवून पूर्ण कडेनं फुलं लावून आणि बेलपत्र पूर्ण चारी बाजूला ठेवून व्यवस्थित असं सजवून घेतलेलं आहे। बघू शकता घरच्या घरी आपण कशा पद्धतीनं पिंड बनवू शकतो। तुम्हालाही तुमच्या घरी जर असं काही डेकोरेशन करायचं असेल तर घरच्या घरी तुम्ही हे डेकोरेशन करू शकता। एक थोडंसं एक डेकोरेशन सजावट असं केल्याने घरात तुमच्या सुख समृद्धी व शांतता व प्रसन्नता वाटेल आणि तुम्हालाही श्रावण सोमवारचा उत्साह येईल। तर अशा पद्धतीने तुम्ही पिंड बनवू शकता आणि पिंडीला असं डेकोरेशन करू शकता। हा आमचा पहिलाच प्रयत्न होता आणि हा आमचा पहिलाच व्हिडिओ जो की श्रावण सोमवारी आम्ही 4थ्या बनवत आहोत आणि आमच्या यूट्यूबची सुरुवात आजपासून करत आहोत। त्यामुळे आम्हाला तुमच्या प्रेक्षकांचा सपोर्ट असावा। धन्यवाद। थँक्यू।